नमस्कार, मी संदीप सावरकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की युडास पोर्टलमध्ये आपले विद्यार्थी ड्रॉपबॉक्समधून आपल्या शाळेत कसं आणायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला आता सुरुवात करूया. सर्वात पहिले नॉर्मली लॉग इन करून घ्यायचं आहे. 2025-26ला क्लिक करायचा आणि क्लोज या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर आपला शाळेचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसणार आहे. तर सर्वात पहिले करायचं काय आपल्याला, की आपला जो विद्यार्थी आहे त्याचं आधार कार्ड आपल्याजवळ असणे महत्त्वाचं आहे. आता स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन इथं क्लिक करा आणि इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक करा. इम्पोर्ट विथिन स्टेट गो म्हणायचं आणि गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ इथं क्लिक करा आणि जो आधार नंबर आपल्याजवळ आहे तो आधार नंबर इथं मेन्शन करा. आता आधार कार्डमध्ये जे आपल्याला दिलेला आहे क्रमांक, तो आधार क्रमांक इथे व्यवस्थित फिलअप करून घ्या आणि आधार क्रमांकामध्येच इयर ऑफ बर्थ म्हणजे ज्या वर्षी विद्यार्थ्याचा जन्म झाला आहे त्या वर्षाचा आपल्याला इथं तो वर्ष इथं मेन्शन करणं आहे. आता आधार कार्डचा जो क्रमांक आहे तो आधार कार्डचा क्रमांक इथं टाकावा. आपण जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन माहिती अशा प्रकारचं माहिती आपल्याला अपडेट होत राहील. आता आपण जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक व्यवस्थित इथं फिलअप केलेला आहे आणि जो इयर आहे तो इयर इथे मेन्शन केलेला आणि सर्च या बटनावर क्लिक करतो. जसं सर्च या बटनावर आपण क्लिक केलं तसेच आपल्याला पेन नंबर विद्यार्थ्यांचा आपल्याला समोर दिसणार आहे आणि त्याचा डेट ऑफ बर्थसुद्धा. मग जो पेन क्रमांक आहे तो कंट्रोल C करून कॉपी करून घ्या आणि कॉपी केल्यानंतर इथं समोर दिसत आहे स्टुडंट पेन नंबर. स्टुडंट पेन इथं कॉपी पेस्ट करून घ्या कंट्रोल V करून आणि जो डेट ऑफ बर्थ आहे आपल्याला पेन नंबरसोबतच विद्यार्थ्याचा डेट ऑफ बर्थसुद्धा समोर दिसला होता. तोच डेट ऑफ बर्थ इथं टाका आणि गो म्हणा. गो म्हटल्याबरोबर आपल्याला जर का आपला विद्यार्थी समोरच्या शाळेवाल्यांनी ड्रॉपबॉक्समध्ये टाकला असेल तर ड्रॉपबॉक्स म्हणून दाखवणार आहे, अदरवाईज ॲक्टिव्ह म्हणून दाखवणार आहे. इथं आता सर्व ग्रीन दिसत आहे आणि ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी दिसत आहे. याचा अर्थ आपला जो विद्यार्थी आहे तो समोरच्या शाळेवाल्यांनी ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला इथं सेक्शनचा ऑप्शन दिला आहे. खाली आल्याबरोबर सेक्शन ए आहे की एमध्ये टाकायचा आहे किंवा बीमध्ये टाकायचा. तो सेक्शन इथं सिलेक्ट करून घ्या आणि कोणत्या तारखेला आपल्या शाळेत सदर विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे तो तारीख इथं मेन्शन करा. आता इथं ज्या तारखेला आमचा विद्यार्थी आला होता त्या तारखेचं इथं मी मेन्शन करतो आणि लगेच बाजूला इम्पोर्ट हा बटन दिसत आहे त्या बटनावर क्लिक करून घ्या. इम्पोर्ट या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्या शाळेचा जो विद्यार्थी आहे तो आपल्या डॅशबोर्डवर दिसणार आहे. आपल्या युडास पोर्टलवर तो रेग्युलरली शो होणार आहे. मग आता लगेच वेळ न घालवता आपण इम्पोर्ट या बटनावर क्लिक करूया. आता इम्पोर्ट या बटनावर मी क्लिक करतो. आता इम्पोर्ट या बटनावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचा मेसेज येईल आणि त्याला कन्फर्म म्हणायचं आणि मेसेज आल्याबरोबर कन्फर्म म्हटल्याबरोबर आपल्याला लगेच थोड्याच वेळात मेसेज येईल की आपला जो विद्यार्थी आहे तो सक्सेसफुली आपल्या शाळेत आलेला आहे असा एक मेसेज येईल. स्टुडंट सक्सेसफुली इम्पॉर्टंट आपल्या शाळेत तो विद्यार्थी ऑनलाईन आले, ऑफलाईन तर आहेच आहे. ऑनलाईनसुद्धा आपला विद्यार्थी आपल्या डॅशबोर्डवर आपल्या युडासवर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपला जो विद्यार्थी आहे त्याला आपल्या शाळेत इम्पोर्ट करू शकतो. आणि आता प्रॉब्लेम काय होते, काही जो विद्यार्थी आहे ते काही ज्या शाळेतून आला आहे त्या शाळेवाले अ, ते लेफ्ट करत नाही किंवा ड्रॉपबॉक्समध्ये टाकत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना काय करायचं बा? मग अशा विद्यार्थी सर्वात पहिले तर आपण शोधून घ्यायचं. जसं आपण मागे मागे आलो होतो स्टुडंट मूव्हमेंट अँड प्रोग्रेशन इथं क्लिक करून इम्पोर्ट मॉडेल क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसला आहे. तिथं नाही का सर्च बाय पेन नंबर, मग तिथं आपल्याला आधार कार्ड पाहिजे विद्यार्थ्याचा. मग आधार कार्ड क्रमांक इथं टाकल्याबरोबर जो इयर आहे तो इयर इथं मेन्शन करायचं. इयर मेन्शन केल्याबरोबर आपण सर्च म्हणायचं. सर्च म्हटल्याबरोबर आपल्याला स्टुडंट पेन नंबर दिसणार आहे. मग स्टुडंट पेन नंबर जो आहे तो पेन नंबर इथून कॉपी करून घ्यायचा आहे. आता कॉपी केल्याबरोबर कंट्रोल C करायचं, म्हणजे कंट्रोल+C करायचं म्हणजे कॉपी होईल ते. आता कॉपी केल्याबरोबर आपण परत बॅक जायचं आहे आणि तर जो डेट ऑफ बर्थ आहे तो लक्षात ठेवायचा इथचा डेट ऑफ बर्थ. आता लक्षात ठेवल्याबरोबर इथं पेन नंबर जो आहे तो इथं पेस्ट करून द्यायचा, कंट्रोल+V करायचा आणि जो डेट ऑफ बर्थ इथं समोर मेन्शन होता तो डेट ऑफ बर्थ इथं टाका. आता डेट ऑफ बर्थ टाकल्याबरोबर गो म्हणायचं. तर गो म्हटल्याबरोबर करायचं काय आपल्याला विद्यार्थी आहे पहा. आता इथे नाही का त्या शाळेवाल्याने ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेलंच नाही आहे, पण आपल्या शाळेत तो आला आहे.
आता ॲक्टिव्ह दाखवत आहे. मग करायचं काय आहे, सर्वात पहिलं तर त्या शाळेचं जो इथं पहा वरती स्कूल कॉन्टॅक्ट अँड लोकेशन डिटेल्स वगैरे दिसत आहे. तिथं क्लिक करायचं. ते शाळेचा जो डिटेल आहे ते आपल्याला तिथं शो होणार आहे. मग त्यांना सांगायचं, की बा आपला जो विद्यार्थी आहे त्यांना ड्रॉप बसमध्ये टाकावे किंवा दुसरा पर्याय असा आहे का, जो विद्यार्थी आहे, तो विद्यार्थी इथं वरती पहा स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट न्यू इथं आपण क्लिक करायचं आणि जो विद्यार्थ्याचा डिटेल आहे ते फिलअप करायचं आणि एक रिक्वेस्ट करायचं त्यांना. ते इथून रिक्वेस्ट करता येईल. आता करायचं काय आहे, सर्वात पहिले तर रिक्वेस्ट न करता जर का डायरेक्ट कॉल केला आपण तरी होऊन जाते किंवा आता ते रिक्वेस्ट कोणत्या प्रकारे करायचं, कशाप्रकारे करायची याबद्दलची माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असंच नवनवीन माहिती पाहायला मिळेल किंवा काही अडचण येत असेल तर अडचणी सोडवूया आणि अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून आपण अडचणी सॉल्व्ह करूया. आता करायचं काय आपल्याला परत हे जे कॉन्टॅक्ट डिटेल आहे ते तर प्रिन्सिपलचं आपल्याला भेटून जाईल आणि त्याच्यावर जर का आपल्याला अजून कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे असेल तर ते एवढ्याच जो आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि पहा इथे आल्यानंतर मी नाही का सर्च केला आहे एवढाच कोड. सर्च केल्याबरोबर इथं खाली शाळेचा डिटेल दिले आहे. आता शाळा जो आहे शाळेचा डिटेल दिल्यानंतर इथं पहा वरती स्कूल डिटेल वगैरे आहे. तर इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्याबरोबर आपल्याला नाही का शाळेचा जो मुख्याध्यापक आहे त्यांची माहिती, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं नाव इथं शो होणार आहे आणि हे सर्व हे झालं मुख्याध्यापक शाळा लेव्हलचं आणि जर का ते करत नसेल किंवा तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा कॉन्टॅक्ट वगैरे झाला नसेल किंवा बदली झाली आहे व काही प्रॉब्लेम असू शकते. अशा टायमाला काय करायचं, तिथं नाही का खालीच ब्लॉकचा जो मॅनेजमेंट पाहत असते किंवा डिस्ट्रिक्टचा जो मॅनेजमेंट पाहत असते आपल्या डिस्ट्रिक्टचा त्यांचा नंबर नाही का इथं शो होते. मग ते खाली जे दिसत आहे व्ह्यू MIS डिटेल्स तिथं क्लिक करायचं. इथे नाही का आपला जो ब्लॉकचा जो इन्चार्ज असतो किंवा डिस्ट्रिक्टचा जो इन्चार्ज असतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथं शो होते आणि जर का सदर मुख्याध्यापकसोबत आपला कॉन्टॅक्ट होत नसेल तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाल्याबरोबर ते संपर्क करतील किंवा नवीन मुख्याध्यापक जर का आले असतील तर मुख्याध्यापकचा डिटेल आपल्याला देणार आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला देणार आहे. तर अशा प्रकारे आपण तो विद्यार्थी त्यांना आपण रिक्वेस्ट करू शकतो की बा ड्रॉपबॉक्समध्ये टाकून द्या म्हणून. आणि जर का नाही टाकलं तर आपण तुम्हाला जसं सांगितलं आहे मी परत एक नवीन व्हिडिओ तयार करतो की कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा असो नसो आपण रिक्वेस्ट कसं सेंड करायचं जसं आपण सरळमध्ये करत होतो ते त्याच प्रकारे इथंही करता येतो आपल्याला. एक नवीन असा त्यांनी आपल्याला एक साईट दिलेली आहे. म्हणजे साईट म्हणजे याच साईटवर आहे. तर याबद्दलची माहिती जर का आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपण कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून आपल्या शाळेचा एवढाच प्लस अपडेट राहील. धन्यवाद.